आज आपण महाराष्ट्र बंदचा पुकार केला होता। या सरकारमध्ये हिंमत नाहीये। आजचा महाराष्ट्र बंद हा कडकडीत झाला असता आणि याची जाणीव सरकारला झाल्यानंतर एक तर संकटाचा सामना करण्याची यांची हिंमत नाही, संकटाचा बंदोबस्त करण्यामध्ये यांच्यामध्ये काही ताकद नाही। असं हे निर्डावलेलं सरकार आपल्या राज्यावरती महाराष्ट्रावरती राज्य करते आणि याला जेव्हा अंदाज आला की हा महाराष्ट्र बंद कडकडीत होणार तो होणारच, तरी त्यांचे केले तपासे कोलकात पाठवले आणि कोलकात्याकडनं आपल्या महाराष्ट्र बंदला अडथळा निर्माण केला गेला। काल संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली आणि कोर्टाला मी धन्यवाद दिले, कारण आपल्याला जे वाटलं होतं आपली केस सर्वोच्च न्यायालयात 2 वर्ष 2.5 वर्ष तारीख पे तारीख सुरू आहे, न्याय कधी मिळेल नाही मिळेल असा आम्हाला एक विश्वास आहे, जरूर आहे, पण तो तेवढ्या त्वरेने आणि तत्परतेने हलू शकतं हे काल कोर्टाने दाखवलं। याच्याबद्दल मी कोर्टाचं अभिनंदन करतो। सरकारला कळलं असेल की जरी तुम्ही आमच्या बंदला बंदी केली असली तरी महाराष्ट्राच्या प्रत्येक हृदयामध्ये आणि प्रत्येक घरामध्ये या अत्याचाराविरुद्ध आणि तुमच्या मिंड्यांच्या सरकारविरुद्ध एक मशाल धगधगते आहे। तुम्ही आमच्या बंदला बंद केला, बंद केला, महिलांना सुरक्षा पाहिजे, पिढीला सुरक्षा पाहिजे, मातेला सुरक्षा पाहिजे, मुलींना सुरक्षा पाहिजे, म्हणून आम्ही बंद केला होता। त्या बंदच्या मध्ये तुम्ही अडथळा आणला। गेल्या आठवड्यामध्ये एक भारत बंद झाला होता 21-22 ऑगस्टला, भारत बंद आपल्या राज्यामध्ये तो जाणवला नाही, पण इतर काही राज्यांमध्ये रेल्वे सुद्धा बंद झाल्या होत्या। तेव्हा हे सगळे याचिकाकर्ते कुठे गेले होते? 5 वेळा बंदला विरोध केला गेला नव्हता आणि या नराधमांना सुद्धा पाठीशी घालणारे याचिकाकर्ते किंवा आणखी कोणी असतील हे सुद्धा तेवढे विकृत आहेत। जो कोणी महिलांवरती अत्याचार करेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे, पण त्यापेक्षाही जास्त भयानक त्यांच्या पापावरती पांघरून घालणाऱ्यांना सुद्धा शिक्षा झालीच पाहिजे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।